नमस्कार. मधुभाऊ असं वागल्यामुळे अर्जुनला खूपच वाईट वाटत असतं. अर्जुन सकाळी उठतो आणि तो रडू लागतो. तो रडत असताना तिथे चैतन्य येतो. चैतन्य अर्जुनला रडताना बघतो. चैतन्याला मोठा धक्काच बसतो. अर्जुन आणि चक्क रडत आहे. त्यानंतर अर्जुनच्या जवळ चैतन्य जातो आणि म्हणतो, अरे मित्रा अर्जुन, का रडतोयस तू? त्यावर अर्जुन सांगू लागतो, अरे मिसेस सायलीवर माझं खूप प्रेम आहे आणि मधुभाऊ असं वागतायत म्हटल्यावर आम्ही एकत्र कसं यायचं? त्यावर चैतन्य हसू लागतो. चैतन्य हसतोय हे बघून अर्जुनला काय झालं तेच कळत नाही. अर्जुन म्हणतो, अरे काय झालं? मी तर रडतोय आणि तू हसतोयस. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे मित्रा अर्जुन, माझा मित्र इतका कमकुवत असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. तो मोठमोठ्या लोकांची केस रडतो आणि तो आज चक्क त्याच्या बायकोला समजावण्यासाठी सुद्धा रडत आहे. तो त्याच्या बायकोला समजावण्यासाठी मधुभाऊंची पर्वा करत आहे. त्यावर अर्जुनला काय बोलायचं कळत नाही. अर्जुन थोडा विचार करतो आणि नंतर अर्जुन म्हणतो, काही होऊ दे, आता मी मिसेस सायलीना माझ्या मनातलं सांगूनच राहणार. मी मधुभाऊंची पर्वा नाही करणार. चैतन्य म्हणतो, बरोबर आहे मित्रा, आपलं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी कुणाची पर्वा करण्याची गरज नाही. अर्जुनला आता मोठा धीर आलेला असतो. तर इकडे सायली मधुभाऊंच्या पाया पडते आणि म्हणते, मधुभाऊ, गोळ्या वेळेवर घेत जा, मी येते हा. असं म्हणून सायली आता कोल्हापूरला जायला निघाली असते. सायली कोल्हापूरला जायला निघाली असते, पण मधुभाऊ सायलीला काही निरोप द्यायला तयार नसतात. ते सायलीशी व्यवस्थित बोलत सुद्धा नसतात. ते रागावलेले असतात. त्यामुळे सायलीला जरा वाईटच वाटत असतं. तेवढ्यात अर्जुनची गाडी त्यांच्या घराबाहेर येते. अर्जुनची गाडी येते हे सायलीला समजतं. अर्जुन गाडीतनं उतरतो आणि चैतन्य अर्जुन सोबत असतो. इकडे सायली कोल्हापूरला जायला निघालेली आहे. सायलीला कोल्हापूरला जाताना अर्जुन अडवेल का आणि त्याच्या मनातलं सगळं सायलीला सांगेल आणि त्यांचं पुन्हा एकत्र येणं कसं शक्य आहे ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.